कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात. साधा छोटा प्रसंग होता तो. मोर्चासाठी म्हणून तिकडे जे कोणी माझे मराठी सैनिक होते पाणी प्यायला गेले तर तो माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढताय. त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचं गेले म्हणून. म्हणे इथे तर म्हणे हिंदीतच बोलतात म्हणे. हे सगळं हिंदीमध्ये चालू होतं. त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्याची काय कानफडीत बसायची ती बसली. मग लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या मारली होती, अजून नाही मारली आहे. विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत? दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रामध्ये राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं काही वावडं नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. तर काय विषय होता? 1ली ते 5वी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी, म्हणे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यावरनं खरं तर हे सगळं सुरू झालं. काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी ते बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता. फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार. मी आत्ता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करीन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, मराठीसाठी, मराठी सक्तीची. इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजे. ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? हे केंद्रामधलं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे, काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा जो लढा होता, इतका प्रचंड मोठा लढा, ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता? काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा पुस्तक वाचत असताना, आचार्य आस्तांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीचं पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून. वल्लभभाई पटेलांनी
ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो, तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली आहेत त्या त्यावेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात. गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा. हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी. मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का. आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. खरं तर बाकीच्यांचा विषय येतो कुठे मला कळतच नाही. विषय भाषेचा आहे. एक जगातलं सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो, जगातलं सत्य, तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणीही नसता जगामध्ये, तुम्हाला काही अर्थ नाही. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे. पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले. हे कसले हिंदी चॅनलवाले? नाही, हे खरं तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहे ती. आता बघा, थोड्या वेळात बघा सुरू करतील, राज ठाकरेने उगला जहर. फक्त मुंबईत काही झालं, महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी चॅनलवाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून, कधीतरी स्वतःच्या मनातून, स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात. माझ्या बिहारमधले जे काही लोक आहेत, माझं त्यांनाही विचारणं आहे की इथे मी आता आणलंय, इथे 28 सप्टेंबर 2018, ऐका नीट मी काय बोलतोय. 28 सप्टेंबर 2018 धुंदार, हिम्मतनगर जवळ, जिल्हा साबरकांठा, गुजरात, 14 महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला. ती मारहाण, त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरातमध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून 20,000 लोकांना गुजरातमधनं बिहाऱ्यांना हाकलून दिले, बाहेर काढले. झाल्या का बातम्या? कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाहीत. हा माणूस त्याच्यानंतर याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो आमदार देखील झाला. म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार, बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाहीत, त्यांना मारणार, हाकलून देणार. 10-10, 20, आत्ता परत झालं.
आता परत गुजरातमध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं. झाल्या बातम्या? नाही झाल्या. इथे एका मिठाईवाल्याच्या कानफडीत बसल्यावरती देशाची बातमी घडते. देशाची. देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत. हे काय प्रकारचं राजकारण सुरू आहे देशामध्ये आपण लक्षात घ्या. कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण, ज्याला साधा 200 वर्षाचा इतिहास आहे. 200 वर्ष. मराठी भाषेला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावरती इथे मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी त्यांना सांगितलं होतं माझ्या फक्त 5 गोष्टी आहेत, 5 अटी आहेत गोष्टी. त्यातली एक पहिली, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या. पंतप्रधान झाल्या दर्जा दिलाय. वर्ष झालं, 1 रुपया नाही आलाय. हिंदी भाषेला म्हणजे गंमत बघा, एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी 1400 वर्ष जुनी ती भाषा पाहिजे. बरोबर? ही अट आहे कमीत कमी. म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून 1200 वर्ष आहेत. 1200 वर्ष आहेत. आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादणार. हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नटनट्यांचं भलं झालं, याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला. साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान इथे हिंदी बोलली जाते. मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात? जर हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, नोकऱ्या मागाव्या लागत असतील, गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला मार खावा लागत असेल, हिंदीने काय भलं केलं तुमचं? कोणती भाषा घेऊन बसलोय आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. मला कारणच नाही कळलं. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या. ज्याची काल परवाकडे कानफडीत मारली ना त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची? अहो, हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली 100-200 वर्षापूर्वीची भाषा. बाकीच्या सगळ्या तर केवढ्या जुन्या भाषा आहेत. उत्तर प्रदेश, बिहारला आता समजलं पाहिजे, राजस्थानला आता समजलं पाहिजे. मी आता एक आणलंय इथे उदाहरणार्थ बघा. हिंदी या भाषेमुळे हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास 250च्या आसपास भाषा मारून टाकल्या. त्याच्यामध्ये कांगरी, गडवाली, कुमाऊनी, अवधी, हरियाणवी, ब्रज, भोजपुरी, मगधी, बाघेली, छत्तीसगडी, बुंदेली, माळवी, भिल्ली, नागरी, बागरी, मारवाडी अशा अनेक भाषा आहेत. आता बिहारमध्ये ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही 99% लोक मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाहीत.
म्हणजे अशा तर मी तुम्हाला सांगतो, हनुमान चालीसा आहे ना, हनुमान चालीसा, ज्याला तुम्ही हिंदी म्हणता, ते अवधी आहे, हिंदी नाही. पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे. मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे. पण ह्यांना भाषेवरती यांचं प्रेम नाहीये. माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे. माझा तर दावा कदाचित चुकीचा नसावा, परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे. आणि याचं कारण माझे वडील. माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम मराठी तर येतच होतं, उत्तम इंग्रजी येत होतं, उत्तम हिंदी येत होतं, आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होतं. भाषा कोणतीही वाईट नसते, कधीच वाईट नसते. जगातली कुठचीही भाषा वाईट नसते. हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे. आमच्यावर लादणार असाल, नाही बोलणार जा. आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही. काही विषयच येत नाही या गोष्टींचा. यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा तुम्ही. हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही. आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणच्या सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे. मी गेले 20 वर्ष मी ओरडून बोंबलून सांगतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत. हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. नुसती माणसं नाही येत आहेत. हे मतदारसंघ बनवत आहेत. हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार, तुम्हाला लांब लांब फेकून देणार. उद्या हे काय सांगणार, अरे बघा ना, आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर. असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार. आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत. हे आज नाही, हे पूर्वीपासून सुरू आहेत. पूर्वी त्यांनी तर जाहीररित्या सांगितलं होतं, पण आता कसं आहे, आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हे काय षडयंत्र हे आपण नीट ओळखा, हे समजून घ्या. हा सहज आलेला माज नाही. हे जास्त तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार, आम्ही नाही बोलेंगे. हा जो माज आहे ना, हा माज तिथून आलेला आहे, तिथून. मी आज तुमच्याकडे काही लंब चौडं भाषण करण्यासाठी नाही आलो. मी खरं तर आज शाखेच्या उद्घाटनाला आलो होतो. मला अविनाशने मला सांगितलं की साहेब तिकडे येणारच आहात तर एक छोटी सभा आपण घेऊन टाकू. पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत. आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं, उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जातंय. भुसभुशीत जमीन असते ना, घुशी तिकडे होतात, खडकामध्ये घुशी नाही होत. तुम्ही खडकासारखे टणक असले पाहिजेत. महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजेत.
महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत. मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना, 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या प्रांतावरती. मी अनेकदा बोलत आलो, तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक ह्याला हिंद प्रांत म्हणत. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती? हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही नव्हती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती. या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी. हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा. बाहेरच्यांनी येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची. आम्ही कोणी गुलाम नाही आहोत. या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तो आमचा आहे. आणि 1400 वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार आम्ही झेंडे फडकवले. अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय? आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायव्येला का नैऋत्येला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र ह्यांच्यासमोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली, ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्यासमोर बोलणार, अरे नाही नाही भाई साहब ऐसा मत. का? स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे माज घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार, कोणतरी दुबे नावाचा, कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे. झाली का हो केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही. बघा कसं असतात, कसे असतात ते बघा. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. त्याला हिंमत होते बघा कशी. तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. तुम्ही जर कुठची अमराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात तर ती राष्ट्रीय बातमी. पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे. कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे. एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो, तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये. आमची सत्ता रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती. काय नाही. 56 इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा. हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडं वाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक ते आता सरकारी पत्रकार असतात, काही बेरोजगार पत्रकार असतात. आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्या युट्यूब चॅनल बिनलवरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहितीये की नाही,
ही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे. हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही, जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो. ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं, सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही GR मागे घेत आहे, हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो. पण हे काय चालू आहे? हे तुमच्या मनात काहीतरी विष कालवणं सुरू आहे की हे बघा, हे आतून सगळं एक येतं, बघा हे सगळं असं सगळं सुरू आहे. कशाचा कशाला कशाचाही संबंध नाही आहे. कोणाशी माझी मैत्री असो, दुश्मनी असो, काहीही असो, एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही. याच्या आधीही केली नाही, आत्ताही केली नाही आणि पुढेही करणार नाही. मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे, वावरलं पाहिजे. आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक, मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता, बाकीच्यांनी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा. आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू. माझी तुम्हाला सर्वांना तुम्हाला सांगणं आहे, ज्या ज्या ठिकाणी जाल, दुकानात गेलात, बसमध्ये गेलात, ट्रेनमध्ये गेलात, टॅक्सीत बसलात, कुठेही गेलात, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला, त्याला मराठीत बोलायला भाग पाडा. अहो, आत्ता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय. कर्नाटकामधले तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकलून देतोय. बातम्या नाही होणार, कारण त्यांचे सत्ताधारी, त्यांची सरकारं त्यांच्या जनतेच्या, त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात. वरती कोणी येऊ अगर न येऊ, हे महाराष्ट्रच फक्त भोगत आला आणि महाराष्ट्रच फक्त भोगतोय. त्यांना काय वागायचं त्यांचं त्यांनी वागावं. पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा, तुम्ही कडवट राहा. जर तुम्ही घट्ट असाल, तुम्ही जे खडकासारखे टणक असाल, कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही. आजूबाजूला कोण येतंय, कोण राहतंय, कोण काय करतंय, याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे. एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि फक्त एवढंच जाताना सांगेन, सतर्क राहा, सतर्क राहा, सतर्क राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्हाला काय होतंय? ऐकू येत नाहीये? आपण सर्वजण शांत बसलात तर माझं बोलणं तुम्हाला ऐकू येईल. त्या माईकच्या इकडनं कोणीतरी उठले पाहिजेत ना. हॅलो, आता येतं ऐकू? आपण
आपण सर्वजण जर शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल. इथे बरीच गर्दी झालेली आहे. हा तिकडे आणता येईल का रे माईक? हा माईक आणता येईल तिकडे? हॅलो नाही, हॅलो हा येतोय माईक. आवाज पाठी येतोय आवाज तू थांब रे, येतोय थांब जरा पुढे पुढे. हा माईक आणता येईल का तिकडे? हा दोन दोन. आता येत ऐकू? आता आपण जर सर्वजण शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल. मुख्य भाषण सुरू झालं आता काय? आता या ठिकाणी उभं राहायला देखील जागा नाहीये. काय झालंय अविनाश? तो काय करणार आता? आता येतंय ऐकू ना त्यांना? मुंबईतनं घरातून निघालो आणि इथे पोहोचायला जवळपास मला 2 तास लागले. अरे हे घोडे बिडे आणू नका रे तुम्ही तिथे. घेऊन जा पहिले त्याला, बाहेर बाहेर घेऊन जा त्याला विचारायला. इथे मी काय बोलतोय माणसाला नाही समजत, घोड्यानं कुठून समजणार? त्या पिच्या एक त्याला जागा करून त्या बिचाराला. उगाच कुठेतरी गर्दीमध्ये काहीतरी घेऊन येतात. जा त्याला घेऊन जा व्यवस्थित नीट, त्याला जागा करून द्या रे. त्याला व्यवस्थित जागा करून द्या सगळ्यांनी जायला. कमाल आहे इथे, म्हणजे माणसांना उभं राहायला जागा नाही, घोडे घेऊन येते. तो मुलगा उतरला का त्याच्यावरनं? का तोही गेला? तुलाच पकडलं होतं का पोलिसांनी? अरे त्याला जागा करून द्या जरा नीट व्यवस्थित. कशाला प्राण्यांवरती अत्याचार करताय? ए तुझा झेंडा हलवणं थांबव, बंद कर ते, बंद करा आता. मी आता बोलायचंय का तुम्हाला बोलायचंय? आणि हे बघा हे कोण आहेत आता? बसा ना आता शांत.
आता जिकडे आहात तिकडे उभे राहा. मला मुंबईवरनं इथे यायला जवळपास आता 2 तास लागले आणि मी दरवेळेला मी आपल्या लोकांना नेहमी सांगत असतो की मध्ये वाटेमध्ये स्वागत ठेवू नका. त्या स्वागतामुळे तो ट्रॅफिक जॅम होऊन बसतो आणि मग ट्रॅफिकमुळे मला यायला त्रास होतो. आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दामून आलो. त्या दिवशी तो जो घडलेला प्रसंग होता इथला, काय चाललंय काय रे इथे? काय चाललंय तुमचं? आता जागा नाही तर कुठे पुढे कुठे येणार तुम्ही? त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला, त्या काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग. आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात. साधा छोटा प्रसंग होता तो. मोर्चासाठी म्हणून तिकडे जे कोणी माझे मराठी सैनिक होते पाणी प्यायला गेले तर तो माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढताय? त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचं केलं म्हणून. म्हणे इथे तर म्हणे हिंदीतच बोलतात म्हणे. हे सगळं हिंदीमध्ये चालू होतं. त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्या जी काय कानफडीत बसायची ती बसली. मग लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या मारली होती, अजून नाही मारली आहे. विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत? दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रामध्ये राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं काही वावडं नाहीये, तुमच्याशी काही भांडण नाहीये. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. तर काय विषय होता? 1ली ते 5वी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी, म्हणे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यावरनं खरं तर हे सगळं सुरू झालं. काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे 3री हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता.
फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार. मी आत्ता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करीन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, मराठीसाठी, मराठी सक्तीची. इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजेत. ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? हे केंद्रामधनं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे, काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो झाला त्याचा जो लढा होता, इतका प्रचंड मोठा लढा, ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता? काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा पुस्तक वाचत असताना, आचार्य आस्करांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीचं पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून. वल्लभभाई पटेलांनी, ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली आहेत त्या त्यावेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात. गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा. हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी. मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का. आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. खरं तर बाकीच्यांचा विषय येतो कुठे मला कळतच नाही. विषय भाषेचा आहे. एक जगातलं सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो, जगातलं सत्य, तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणीही नसता जगामध्ये, तुम्हाला काही अर्थ नाही. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे. पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये, मुंबई महाराष्ट्रात, खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले. हे कसले हिंदी चॅनलवाले?